500 रुपये सोडून एका मुलाने घाण गटारातून 1 रुपया का शोधला? कारण ऐकलं तर डोळ्यात पाणी येईल. एका नाण्याची किंमत भाग 2. शहरातील एका मोठ्या सिग्नलवर एक आलिशान पांढरी मर्सिडीज येऊन थांबली होती. गाडीच्या काचा बंद होत्या. आत एसीचा गारवा होता. त्या गाडीत बसला होता वर्धन, एक करोडपती बिझनेसमन, ज्याच्यासाठी वेळेची किंमत लाखोंमध्ये मोजली जायची. वर्धन एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी गाडीतून घाईघाईने निघाला. तो पुढे निघाला, पण तेवढ्यात त्याच्या खिशातून 1 रुपयाचं नाणं खाली पडलं. ते नाणं टप्पे खात खात रस्त्याच्या कडेला असलेल्या एका घाण गटारात जाऊन पडलं. वर्धन क्षणभर थांबला. त्याने त्या गटाराकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर टिटकार आला. तो स्वतःशीच पुटपुटला, फक्त 1 रुपयाच तर आहे, यासाठी हात कोण घाण करणार? आणि तो तसाच पुढे निघून गेला. हे सगळं तिथे उभा असलेला समीर नावाचा एक 10 ते 12 वर्षाचा मुलगा पाहत होता. समीरचे कपडे फाटलेले होते आणि त्याच्या पायात चप्पलही नव्हती. वर्धन गेल्यावर समीर धावत त्या गटाराजवळ गेला. लोक तिथून नाक दाबून जात होते, पण समीर चक्क त्या घाण चिखलात हात घालून काहीतरी शोधू लागला. 5 मिनिटं गेली, 10 मिनिटं गेली. समीरचा पूर्ण हात चिखलाने माखला होता. लोक त्याला बघून हसू लागले. कोणी म्हणालं, आजकालच्या पोरांना 1 रुपयासाठी लाजही उरली नाही. थोड्याच वेळाने वर्धन आपली मीटिंग संपवून परत आला. त्याने पाहिलं की तो मुलगा अजूनही त्या गटारात काहीतरी शोधत होता. वर्धनला त्याची दया आली आणि थोडा रागही आला. त्याने खिशातून 500 रुपयांची नोट काढली आणि समीरच्या समोर धरली. वर्धन म्हणाला,